नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुढीपाडवा. तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आमच्या गावामध्ये रामनवमीचा सप्ताह चालू होतो आहे आज. चला मग जायचं आपल्याला मंदिराकडे, बघूया आता कसं आहे काय तिकडे जाऊ. चला मग जाऊया. डब टाकायचं राहिला आहे. ज्ञानू बसला आहे पारायण वाचत आहे. सगळं महाराजांची मूर्ती ठेवायला लागली पोरं तिकडं. चला मग जाऊया मंदिरात. सफाई चालू आहे. महाराजांची मूर्ती ठेवायची, अशी लाईटिंग वगैरे लावली पोरांनी मस्त पाहिजे. असं आहे सगळं लावून साफसफाई करतोय. महाराजांची मूर्ती इकडे आणायची आपल्याला, मध्ये ठेवायची. देवीचं मंदिर आहे हे आमच्या गावातले रामाचे मंदिर आहे. रामाच्या मूर्त्या आहे अशा. असं आहे सगळं काम करायला लागलेत. हानू सुद्धा गँग. लाईटिंग कशी वाटते मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आपल्याला. पोरांनी आणली लाईट. कसा विषय? एकच नंबर. कसं दिसतं? विषय हार्ड आहे ना. राम भाऊ हे आता शाला हाताला लागलेत. रावा इथं मूर्ती आणायची महाराजांची आपल्याला. हर्षलला सांगितलं की दरवाजा बनवायला. अरे हर्षलला सांगितलं की दरवाजा बनवायला सांगितलं. त्याला बोलले महाराजांची मूर्ती उचलायला. जरा म्हणलं ताकद वाढत. हळूच उचला रे इकडे बाहेर घ्या आधी. हळूच पासून पारायण वाचा आता उद्यापासून. सगळं झाल्या वाचताय तुम्ही ज्ञानेश्वर. वरती लागल मामा. साऊंड सर्व्हिस साफसफाई चालू आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो बनकर शोरूमला. फोटोवाला आहे तिकडे आणि ते महाराजाला गाडी घ्यायची. तो कधी हात करा गण लावला आहे का त्यांना गाडी घ्यायची. काय आलो आम्ही आता गाडी घ्यायला पाडव्याच्या निमित्त. ही बघा संग्राम कसा दिसतोय. या अशा गाड्या सगळ्या विजिट करा. काही तुम्हाला घ्यायची असेल चार्जिंगवरच्या गाड्या. असं आहे सगळं. हे पण आलं इकडं आज. असा विषय आहे सगळं. किती काला बघितला का? बघा मालक राहिला बाजूला चहावाल्यांकडे. हो का ही म्हणत होते चाय घ्यायला आमच्या बरोबर. आता आलं डायरेक्ट यांच्या दुकानातच. दुकानात बसलो. काही मोटर बरं जास्त काम असते. हे दोघं जोड बसली. हे वायर धरते आणि ह्याला काय म्हणतात कॉईल करायला चालू आहे. किती फेज काय कसं असेल नाही काय. बोरमधली मोटर 8-18ची मोटर आहे भरायला चालू आहे. असं विषय आहे. असं वजन वगैरे करावं लागतं इकडं आणि यावंच लागतं ह्यांच्याकडं. एवढं काम चुका आहे. नुसतं वायरीचे पैसे घेतो जाळून वायरी. काम चालू आहे. बुंदी काढायची लाडू. आजची पहिली पंगत आहे देवीदास भागडे अनुदास पोपट यांची. असा विषय चालू आहे. दिवस पहिला सप्ताहाचा सगळी काढायला चालू आहे. मी जरा गडबडीत आहे. तुम्हाला संध्याकाळी हाय गाईज, गुड आफ्टरनून. आम्ही चाललोय आता अजितला आणि संजूला गाडी आणायला जायचं आहे बार्शीला. बुक केली ऑनलाईन. सुजित आहे, सचिन सर आहे, मी आहे, अजित पुढे गेलेला आहे. परत आमच्या नंदिनीला पण घ्यायची चार्जिंगवरची गाडी. चला मग जाऊयात आता बार्शीला. चलो असं आहे. आम्ही चाललोय आता बार्शीला. हां आलोय आम्ही होंडा शोरूमला अजितला गाडी घ्यायची. अजित डायरेक्ट मोबाईल बघून चष्मा लागला. हो का असं आहे. आधी येऊन बसली बारशी. त्यांना बी गाडी घ्यायची, अजितला बी घ्यायची. एवढी गर्दी बघा अजून इकडे. सोन्यांची तिकडे गाडी घ्यायला लागली. आता आम्ही चाललोय मावशीला गाडी घ्यायची इलेक्ट्रिक बाईक. आम्ही आता इथे छत्रपती भवनपाशी इथंच आहे कुठेतरी पुढच्या साईडला राईट साईडला असेल काहीतरी. ह्याला चालू आता फिटिंग करायला. वर्ध्या बिर्द्या फुल खुश आहे. चार्जिंगची गाडी चालू आहे. आला आम्ही आता इथे घेऊन जायचं नंदिनीसाठी गाडी. कसं बसलं आहे. पाय पोचत नाही काय नाही तरी पण बसलं. ह्याची गाडी ही नाही आहे. तिकडे गाडी चालू आहे त्याची फिटिंगला. बसलाय इकडे लोकांच्या गाडीवर.
अशा तऱ्हेने आजचा दिवस संपलेला आहे. पहिला गुढीपाडव्याचा बार्शीला वगैरे जाऊन आलो आहे. नंदीला त्यांना आज गाडी घ्यायची होती, पण थोडा काही इश्यू असल्यामुळे आज काही गाडी भेटली नाही. आजचा दिवस जरा हेच गेला आहे. उद्या भेटेल गाडी. उद्या पण चांगला दिवस आहे, स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचा. उद्याच आणायची त्यांना गाडी. उद्याच नशिबात होती त्यांच्या गाडी. चांगलं आहे, चला उद्या भेटून जाईल. आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस संपलेला आहे सप्त्याचा. आज काय आपल्याला कीर्तनाला जायला भेटलेलं नाही, त्यामुळे काय कीर्तन तुम्हाला दाखवू शकले नाही. आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.